द्वन्द्वातीतं गगनसदृशतत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये अद्वैतमार्गी हरिभक्तश्रेष्ठ कृष्णस्य शिष्यो विजयन्महत्सु दाता प्रशान्तस्सुधीरेव ज्ञाता अभ्यासप्रेमी अचलो विपत्सु सत्शीलवान् नित्यवारीकरश्च जनः प्रियः प्रियजनेभ्य मार्गा सुब्रह्मचारी विनीतो हि दान्त हे मारुती तुभ्यं वरो हि स्वर्गः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थकला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर सहज लिहणे उदकी वह्या तुम्ही रक्षिलेल्या निजसत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपम अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर मामच यो व्याभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान संमितत्येतान ब्रह्मभूयाय कल्पते याचा अन्वय असा आहे य च माम अव्याभिचारेण भक्तियोगेन सेवते स एतान गुणान संमित्य ब्रह्मभूयाय कल्पते आणि त्याच्याच अनुषंगाने खाली ओवी दिलेली आहे म्हणोनी विश्वपण जावे माते तुवाची घ्यावे तैसा नोहे आघवे सकटची मी प्रस्तुत प्राप्तप्रसंगी या ठिकाणी प्रवचन म्हणण्यापेक्षा काल ताईंनी जसं म्हटलं की अनुवाद रूपी सेवेसाठी घेतलेली ही ओवी 14व्या अध्यायातली असून या अध्यायाचं चिंतन करत असताना माऊलींनी इथे सांगितलं आहे की जो एकनिष्ठ भक्त आहे तो माझी भक्ती कशा पद्धतीने करतो किंवा तो माझी सेवा कशी करतो आणि तो त्या 3 गुणांना जिंकून तो ब्रह्मस्वरूप कसा होतो अशा आशयाचा हा श्लोक आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काहीसं प्रवृत्तीनिमित्त आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आज काय आहे किंवा गेली 6 दिवस जो होणारा उत्सव आहे तो आपल्यासाठी महोत्सव आहे. कारण बऱ्याच साधुसंतांनी नवे तर भगवंतांनी सांगितलं आहे की मासाना मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना सुरू आहे, गुरुदेवांचा पुण्यतिथी काळ सुरू आहे, पुण्यतिथी उत्सव सुरू आहे, 6वा पुण्यतिथी सोहळा या निमित्तानं आपण या ठिकाणी ही सेवा करण्यासाठी प्रवृत्त झालो. सगळीकडे आनंद आहे आणि यातच या ठिकाणी ही प्रवचन किंबहुना अनुवाद रूपी जी काही सेवा आहे ती सेवा करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं. ते आमचे गुरुवर्य गुरुबंधू आणि असणारे विनायकजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, तसंच महाराजांचं असणारं आमच्या महाराजांकडे जी काही 2 वाक्य शिकण्याचा योग आला म्हणून आता या ठिकाणी आपण सरळ, कारण अधिकचा वेळ न घेता, खरं तर ताईंनी हे कंटिन्यू केलं असतं तर चाललं असतं. कारण कसं आहे की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतात. कारण आपली सत्ता समान आहे. आपल्याला गुरुदेवांनी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश दिलेला आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे काय की आता ताई आणि मी काही भिन्न आहे का? एकाच गुरूंची लेकरं आहोत आपण. मग त्यांनी जे चिंतन सांगणं आणि त्याच्यावरती मी काही बोलणं किंवा मी जे काही मांडणं
त्याच्यावरती ताईंनी काहीतरी निरूपण करणं, म्हणजे हे कुठेतरी एकच आहे. कारण परमात्मा कसा आहे, भले तो बघा विश्वात अनेक प्रकाराने तो नटलेला जरी असला तरीसुद्धा तो एकच आहे परमात्मा. आणि तो सर्वत्र व्यापून आहे. नव्हे तो सर्वत्र व्यापून जरी असला तरीसुद्धा त्या व्याप्त भगवंताच्याही पलीकडे असणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणजे तो तर चराचरामध्ये व्यापून आहे, नव्हे सकटची मी माऊली म्हणते. म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन तो परिपूर्ण असा पूर्ण ब्रह्म असा स्वरूपाचा आहे. हा श्लोक घेण्याचं कारण असं की मागे काही गुणांचाच विचार मागच्या पुण्यतिथी स्मरणानिमित्तानं चालू होता. ज्ञानीपुरुष कसा असतो, ज्ञानीपुरुषाची लक्षणं काय, आणि ज्ञानीपुरुष राहतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, याच्यावरती बराचसं असं चिंतन या अध्यायामध्ये येऊन गेलं आहे. की 3 गुण या ठिकाणी सांगितलेले आहेत. एक सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. या 3 गुणांच्याही पलीकडे जाऊन तो ज्ञानीपुरुष कसा राहतो. बघा गुणातीत म्हटलेलं आहे त्याला, काही ठिकाणी त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. महाराजांना त्या दिवशी मी विचारलं की स्थितप्रज्ञाचा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये बऱ्याच प्रकाराने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तसं गुणातीत सुद्धा आहे, स्थितप्रज्ञ सुद्धा आहे, त्याला अव्याभिचारी सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे तो जो ज्ञानी आहे तो या 3 गुणांच्या पलीकडे आहे. आणि हे सांगत असताना या ठिकाणी 14व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकापासून बघा अर्जुनाला एक शंका या ठिकाणी उपस्थित झाली. आणि त्या शंकेचं निरसन करत असताना इथे भगवंत या ठिकाणी बोलतात की तो असा जो गुणातीत आहे तो एकनिष्ठ, म्हणजे व्याभिचारी नाही आहे, तो अव्याभिचारी आहे. आणि अव्याभिचारी असा असणारा जो भक्त आहे ना, तोच या ठिकाणी या 3 गुणांना जिंकून ब्रह्मस्वरूप होऊ शकतो, अशा प्रकारचा हा आशय आहे. पण नेमकी अर्जुनाच्या मनामध्ये काय शंका आहे, या शंकेचा थोडासा, कारण म्हटलं की आणि अशा प्रकारे, म्हणजे जर श्लोकाचं जर चिंतन केलं तर माच यो व्याभिचारेनं, म्हणजे ज्या अर्थी आणि अशा प्रकारे असं जर म्हटलेलं आहे तर त्याच्या आधी काहीतरी घडलेलं आहे. मग ते काय घडलेलं आहे ते सांगणं गरजेचं आहे. बघा प्रत्येकाला आयुष्यामध्ये आपण वाटचाल करत असताना शंका येणं ही स्वाभाविक आहे. मला सुद्धा काही अंशानं कधी कधी वाटतं. महाराज नेहमी सांगतात की शंका काही मनामध्ये ठेवू नका, निशंक होऊन मेलं पाहिजे आपण. कारण हे मोठ्यांची वाक्य आहेत की ही मरणमारीची विद्या आहे. ही जी आपण शिकतोय, आपण इथे आलो कशाला? आपला संसार सुखाचा करण्यासाठी आलो का? आपल्याला मरण जिंकायचं आपलं, आणि मरण जिंकण्यासाठी आपण आलोय. माऊलींनी फार सुंदर म्हटलेलं आहे, विवेक श्रवणे खरपुसे, व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. आपल्या बुद्धीपलीकडचं हे ज्ञान आहे का? आपली बुद्धी तोकडी पडते. हे सगळं ज्ञान श्रवण करण्यासाठी आपली बुद्धी ही तोकडी पडते. का तोकडी पडते? कारण आपल्यावरती म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये ते 3 गुण आहेत, आणि 3 गुण मिश्रित आहेत. कधीतरी सत्वगुण जागा होतो म्हणून मी पारायणाला बसतो, पारायण वाचतो. रजोगुण जागा झाला की पारायणामधून उठून जातो, आणि तमोगुण जागा झाला असो. म्हणजे आपल्याला 3 गुणांच्या पलीकडे जायचं आहे. अर्जुनाची शंका काय हे सांगून मी पुढे जातो, कारण आपल्याला वेळेची फार मर्यादा आहे. अर्जुन असा म्हणतो की हे भगवंता, हे प्रभू, या 3 गुणांच्या मागे टाकून पलीकडे गेलेला जो जीव आहे, म्हणजे 3 गुणांना मागे टाकून जो पलीकडे गेलेला जो जीव आहे तो कोणत्या चिन्हांनी ओळखावा हे देवा? तो जो मनुष्य आहे, तो साधक आहे, तो जीवात्मा आहे, तो या 3 गुणांना टाकून पलीकडे गेलेला आहे. तो जीव मी या ठिकाणी कसा ओळखू? ही त्याची पहिली शंका आहे. त्यानंतर अर्जुनाची दुसरी शंका अशी आहे, म्हणजे 22वा श्लोकच आहे तो, ते संस्कृतचे उच्चार फार कठीण आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त त्याचं अर्थ सांगून पुढे जातो की त्याचा आधार काय किंवा त्याचं आचरण कसं असतं. जो 3 गुणांनी युक्त असतो त्याचं आचरण काय? सुरुवातीला म्हणतात की तो 3 गुणांनी कसा ओळखावा, त्यानंतर म्हणतात की तो असतो कसा, त्याचं आचरण कसं,
आणि तिसरी शंका आहे की तो 3 गुणांना ओलांडून जातो कसा. या 3 शंका या ठिकाणी अर्जुनाने भगवंतापुढे उपस्थित केलेल्या आहेत. आणि भगवंत त्याचं उत्तर देत असताना फार सुंदर उत्तर देतात की तो स्थितप्रज्ञ जो आहे, जो ज्ञानी पुरुष आहे, तो कसा असतो. तर अर्जुना ऐक की हा जो ज्ञानी पुरुष जो आहे तो ज्ञान कर्म प्रवृत्ती आणि अज्ञान ही प्राप्त झाली असता द्वेष करत नाही. बघा, पहिल्या शंकेचं उत्तर देत असताना या ठिकाणी भगवंत काय म्हणतोय की अर्जुना, जो ज्ञान कर्म प्रवृत्ती आणि अज्ञान ही तिन्ही प्राप्त झाली असता तो द्वेष करत नाही, आणि ती नष्ट झाली असता तो इच्छाही करत नाही. म्हणजे या ठिकाणी जर मला एखादं जर ज्ञान प्राप्त झालं तर माझ्याकडे मलाच ते प्राप्त झालं पाहिजे, इतरांना ते प्राप्त होऊ नये म्हणून आपण ती खटपट करतो का. कारण आपल्यामध्ये तशा प्रकारचा द्वेष येतो, द्वेष मत्सर येतो की मलाच मिळालं पाहिजे, किंवा हे जे चाललेलं आहे याचं कुठेतरी अधिष्ठान मीच बनलं पाहिजे, असं मनामध्ये कुठेतरी संकुचित वृत्ती होते. का वृत्ती होते आपली अशी? कारण आपल्यामध्ये सुद्धा या 3 गुणांचा वावर आहे. पण ज्ञानीपुरुष जो आहे ना, तो ज्ञानीपुरुष तसा नसतो. मग ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी अरे बरं प्राप्त झाली असता काय तो द्वेष करत नाही, बरं नष्ट झाली, किंवा अशी जर ती नष्ट जरी झाली तरी नष्ट झाली असता तो इच्छा देखील करत नाही की बाबा ती मला परत प्राप्त व्हावी, म्हणून ती इच्छा देखील तो ज्ञानीपुरुष करत नाही. दुसरं या ठिकाणी श्लोकामध्ये पुढे जाऊन सांगितलेलं आहे की तो जो ज्ञानी पुरुष आहे तो कसा असतो की तो उदासीनतेने असतो, उदासीनप्रमाणे राहतो. म्हणजे काय आहे, कसा राहतो? तर तुकाराम महाराजांच्या जर भाषेत सांगायचं झालं तर मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, आणि दया करणे जे पुत्रासे तेची दासा आणि दासी. म्हणजे असा तो ज्ञानीपुरुष राहतो. तो 3 गुणांमध्ये तर अडकतच नाही, तो 3 गुणांच्या पलीकडे असतो. पण तो कसा राहतो किंवा कसा बोलतो, कसा चालतो, कसा. बघा, हे आपण जरी सांगत असलो, याला आपला आधार काय आहे तर माऊलींचा आधार आहे. हे सांगण्यापुरतं ज्ञान मर्यादित नाही, आपण सुद्धा तसं राहता आलं पाहिजे. म्हणजे आपण नुसतं आपलं बोलाची कडी आणि बोलाचा भात करून हे चालणार नाही. जे भगवंताने अर्जुनाने जे प्रश्न विचारलेत ना, ते समर्पक अशा पद्धतीचे आहेत. आणि त्याच्यावरती भगवंत जो विवेचन करतोय ते सुद्धा त्या प्रश्नाला, बघा हे एवढं सगळं जे गीता सांगण्याचं जे घाट आहे ते अर्जुनालाच का भगवंताने सांगितलं? काय एवढं मोठं त्या अर्जुनाने पुण्य केलं होतं की त्या ठिकाणी भगवंताला सांगावं लागलं? गीता जी आहे ती भगवंताने अर्जुनालाच का सांगितली? बघा, दुर्योधनाला पण सांगू शकला असता भगवंत, किंवा स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगू शकला असता भगवंत, आईला सांगू शकला असता. जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी. ते अर्जुनाशीच फक्त बोलला. का बोलला एवढा? काय प्रेम असेल, काय प्रेम असेल त्या भगवंताचं? कारण ही नात्यातली आहेत ना, ती नात्यापुरतीच असतात. महाराजांनी वारंवार सांगतात की सप्त्याला या, लग्नामध्ये अडकू नका, बंधनामध्ये. वास्तविक आपलं स्वरूपच मुळात मुक्त आहोत आपण. मुक्त होता परी, महाराजांचंच वाक्य आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आपण माझे माझे करत राहिलो, किंवा माझ्या संबंधाने आपण गुरफटलो संसारामध्ये. बरं, ज्ञानीपुरुषांनी संसार केला नाही का? केला ना हो, आणि करतायत, आणि आपण डोळ्याने पाहतोय. ज्ञानीपुरुष संसार करत नाही अशातला भाग नाही, करतोय. पण कसं? असोनी संसारी. आमचं थोडंसं कठीण आहे, परंतु आम्हाला त्यातला अनुभव तरी मात्र आला पाहिजे. मग माझं सांगायचा हेतू हाच आहे की तो कसा आहे? उदासीन आहे. देहावरती देहविवर्जित अशी भावना आहे त्याची. तो उदासीन आहे. त्याला काय प्राप्तव्य नाही, त्याला ज्ञातव्य नाही, कर्तव्य नाही, काही नाही आहे तो. मग त्याचं जे मागचं जे प्रारब्ध आहे, ते प्रारब्धवशामध्ये जे शेष असं शिल्लक राहिलेलं आहे, तो ते भोगण्यासाठी. एक विचारसागर ग्रंथामध्ये
6व्या तरंगामध्ये ज्ञानीपुरुषाचं म्हणजे सांगताना उदाहरणच सांगू आपण की ते लसूण आपण वाटता लसूण एका भांड्यामध्ये लसूण घेतलं आणि ती लसूण चेचली. ती लसूण चेचल्यानंतर ती लसूण काढून घेतली तर त्या भांड्यातला त्या लसणीचा वास ज्याप्रमाणे राहतो त्या पद्धतीने तो ज्ञानीपुरुष या जगतामध्ये व्यवहार करत असतो. किंवा दुसरं एक उदाहरण दिलंय 7व्या तरंगामध्ये, सुकलेलं जे झाडाचं पान आहे ते कधी ना तरी गळून पडायचंच. बरं, ते गळून पडलेलं जे पान आहे ते पान, सुकलेलं पान गळून पडल्यानंतर ते सांगतं का मी झाडाला चिटकून राहणार आहे म्हणून? नाही, ते कुठेही जातं, कुठेही पळतं. मग तसं ज्ञानीपुरुषाचा जो भाव आहे किंवा जो ज्ञानीपुरुष आहे तो कसा आहे की उदासीन असतो. तो गुणांपासून विकार पावत नाही किंवा आपण गुणकर्ते आहोत असंही मानून तो त्या ठिकाणी स्थिर राहतो. तिसरं या ठिकाणी सांगितलंय की ज्ञानीपुरुषाची आणखीन काही लक्षणं सांगत असताना भगवंतांनी सांगितलंय की तो सुखही मानत नाही आणि दुःखही मानत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांना सर्व व्याप्त होते. ते व्यवहाराच्या दृष्टीने बघायला गेलं तर तुकाराम महाराजांसारखा धनाढ्य कोण नव्हता. म्हणजे सगळी जमीन जुमला वगैरे या सगळ्या जिथल्या तिथे असताना सुद्धा एक वेळ अशी येते त्यांची की गावामध्ये खायला अन्न नसतं. त्यावेळी तुकाराम महाराजांचं घराणं जे आहे ते त्या ठिकाणी तुकाराम महाराज या ठिकाणी देतात. मग असे असणारे, म्हणजे आपण फक्त नुसती संगती लावायची आणि बाजूला जायचं. म्हणजे ज्ञानीपुरुषाचं लक्षण सांगतोय मी की त्याच्या ठिकाणी आता बघा, मग एवढं सगळं असताना सुद्धा बायको गेली तुकाराम महाराजांची पहिली बायको गेली. त्यानंतर दुसरी बाईल कर्कशा असं या ठिकाणी चिंतन आलेलं आहे. म्हणजे एवढी सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा तुकाराम महाराजांचा परमार्थ अगदी नेटाचा होता. त्यांनीही कसं केलं, ते अगदी जोमाने परमार्थ केला. कुठेही वाटलं नाही की बाबा मला आता या ठिकाणी दुःख आलंय तर मी कसं या ठिकाणी भगवंता तुझा नाव घेऊ. कारण हे जे करत असतो ना हे भगवंतच करत असतो. आता तुकाराम महाराज भगवंत स्वरूप आहेत हा भाग वेगळा आहे, परंतु ज्ञानीपुरुष जो आहे त्याला कसं आहे की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची स्थिरता ढळू देत नाही. आणि जसं माती आणि दगड किंवा सोने किंवा लोखंड हे ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने सगळं सारखं आहे. म्हणजे तो कसा असतो की तो स्थिर आहे. बरं, ज्ञानीपुरुषाचं आणखीन एक लक्षण या ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे की ज्ञानीपुरुषाला किंवा जो गुणातीत आहे, 3 गुणांच्या विवर्जित असा आहे, त्याच्या ठिकाणी त्याला मान अपमान ही दोन्हीही सारखी असतात. म्हणजे 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगत असताना माऊली या ठिकाणी म्हणतात की भगवंत या ठिकाणी म्हणतात की समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो सुखदुःख समे कृत्वा समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. थोडंसं इथे बसल्यावरती दडपण येतं, पण असो काय की ते बोलवून घेत आहेत. आता आम्ही सगळा भार त्यांच्यावर टाकलाय, त्याच्यामुळे ते जसं सुचवतात तसंच आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. असा हा जो ज्ञानीपुरुष आहे, मग जो कोणत्याही कर्माचा आरंभ करत नाही असा तो गुणातीत आहे. असं हे मागचं थोडंसं चिंतन या ठिकाणी गेलेलं आहे. मग असा जो गुणातीत आहे, असा जो स्थितप्रज्ञ आहे, असा जो ज्ञानीपुरुष आहे तो मग पुढे हे माम व्याभिचारेणं, मग इकडे भगवंताने पुढे 22व्या श्लोकाला सुरुवात केली की माम व्याभिचारेणं. आणि अशा प्रकारे असा जो असणारा एकनिष्ठ भक्त काय करतो की माझी सेवा करतो. सेवा करतो म्हणजे काय करतो? माझे पाय दाबतो का? सेवा या अक्षराचा अर्थ असं सांगितलेला आहे की सेवा करणे म्हणजे नेमकं काय करणे, की त्याची जी स्वरूप स्थिती आहे ती त्या ठिकाणी प्राप्त करून घेतो. सेवा करणे म्हणजे नेमकं काय की तो आणि मी वेगळा नव्हे. आता उपक्रमो उपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवादम उपपत्तींच
हा षडलिंगांचा जर विचार केला आपण की उपक्रम काय सांगितला आहे आणि उपसंहार आपल्याला करायचा आहे आणि या ठिकाणी ही सेवा थांबवायची आहे. आपल्याला आधी आपण विचार केला पाहिजे की आपण कोण आहोत ह्या सगळ्या गोष्टीचा. बघा, ज्ञानीपुरुषाच्या संबंधाने हे सगळं सांगत असताना तो या 3 गुणस्वरूप होतो इथपर्यंतच आपण जाऊन आपली ही सेवा संपू. की ब्रह्मस्वरूप होतो नेमकं काय करतो, म्हणजे ज्ञानीपुरुष नेमकं करतो कसा. आता गुरुदेवांचा हा सप्ताह, म्हणजे गुरुदेवांच्या आधिपत्याखाली चालू असलेला हा सप्ताह, आता गुरुदेवांचं जर हे वर्णन आहे हे तंतोतंत या श्लोकाशी जुळतं आहे. कसं म्हणाल तर तो व्याभिचारी भक्ती कधीच करत नाही. म्हणजे आजच आम्हाला इथे पारायणामध्ये ओवी येऊन गेली, त्यावेळी मी थोडंसं लिहून घेतलं तिथे की काय करतो नेमकं व्याभिचारी जो भक्ती करतो तो नेमकं काय करतो. माऊलीने त्याचं चिंतन या ठिकाणी सांगितलं की 4थी मोटकी पाहे आणि गणेशाची होय 14वीसी म्हणे वो माये तुझाची दुर्गे. म्हणजे चतुर्थी आली की गणपतीला नमस्कार करतो, गणपतीची आराधना करतो, आणि नवरात्री आली की काय करतो, देवीची आराधना करतो. आता वास्तविक पाहता जर सर्वम खलविदम ब्रह्म असेल किंवा जीव आणि ब्रह्माचं जर ऐक्य असेल तर आपण ब्रह्मस्वरूपच आहोत अशी धारणा जीवाची झाली पाहिजे. पण ती होत नाही. का होत नाही? कारण जीवाला तशी अनुभूती नाही आहे. माऊलीने इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, देव देवी मीची पाही हाची निश्चयो त्यासी नाही. बरोबर ना. वास्तविक पाहता 7व्या तरंगामध्ये विचारसागराच्या 5 मुख्य देवता सांगितलेल्या आहेत. आता तो चिंतन आपला चिंतनाचा भाग नाही आहे, पण आपण ते केलेले आहेत. गणपती, सूर्यनारायण, भगवान विष्णू, भगवान शिव आणि म्हणजे ही 5 देवता या ठिकाणी सांगितलेल्या, आदित्य आणि देवी, ही 5 मुख्य देवता सांगितलेत. पण त्यांच्याही वरती कोणतरी आहे ना, त्यांच्याही वरती एक ब्रह्म आहे. मग तो कारण ब्रह्म आहे. म्हणजे आपण फक्त सगुणातलेच फक्त उपासना करण्यासाठी आपण प्रवृत्त झालोय. पुढे जाऊन माऊली म्हणतात की पाठी सोमवार पाहे आणि बेलासी लिंगा धावे ऐसा एकलाची आघवे जोगावी जो. म्हणजे आज वार आहे काय, सोमवार आहे. किती लोक भगवंताला शंकराला पाणी वाहून आली सकाळी सिद्धेश्वराला, पहा बघा. म्हणजे आपलं हे लक्षण जे आहे ना, हे सगुणातलं लक्षण आहे. आपण समोर देव, मी भक्त तू देव ऐसे करी असं. पण ही जी माऊलींनी उपासना सांगितली आहे ना, ही ज्ञानोत्तर भक्तीची उपासना सांगितली आहे. ही व्याभिचारी भक्ती आपली, आपण जी करतो ना ही व्याभिचारी भक्ती करतो. पण ज्ञानीपुरुषाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर ज्ञानीपुरुष काय भक्ती करतो, तो निर्गुण तत्वच आणतो आणि तो अव्याभिचारी भक्ती करतो. मी माझं स्वतःचं मनाचं हे काहीच सांगत नाही आहे. कारण माऊलींनी पुढे म्हटलेलं आहे की ऐसेनी जो भक्तू देखसी सैरा धावतू जान अज्ञानाचा मूर्तू अवतारतो. म्हणजे आपण कोण आहोत, अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहोत. अवतार म्हणजे हे मी सांगत नाही, हे ज्ञानेश्वर महाराज 13व्या अध्यायात, आज आपण सगळ्यांनी 13व्या अध्यायाचं चिंतन केलं. अवतार म्हटलेलं आहे, अज्ञानाचा अवतार. आणि या जगताला जर काही कारण असेल, अज्ञानमेवाही यस्य मूल कारणम असं श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. मग हे अज्ञानच आपल्याला घातक ठरतंय. खरं तर आपण सुखरूप आहोत. आपल्या ज्ञानीपुरुषाच्या, हे जरा वेगळ्या साईडला गेलं, ज्ञानीपुरुषाच्या संबंधाने ज्ञानीपुरुष हा सुखरूपच आहे. त्याच्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही, मग तो सुखरूप आहे. पण आपण काय करतो की आपण त्याचं खरं स्वरूप न जाणल्यामुळे इकडे तिकडे भागंभाव, आज या देवाला उद्या त्या देवाला. मग आपल्यालाच माऊली म्हणतात की अज्ञानाचा मूर्त अवतारतो. आपण अज्ञानी आहोत, आपण अज्ञानी जीव आहोत. आपल्याला वाटलं नाही आता माझ्या मुलाला 10वीची परीक्षा आहे, 10वीला पास कर, की लगेच देवळात गेला, देवाला नमस्कार केला. मग नमस्कार चमत्कार केल्यावरती जर भगवंत जर पावत असेल तर मग ह्या निर्गुण तत्वाचा विचार कोणी करायचा, हा इथे प्रश्नच येतो. की करू नका अशातला भाग नाही. प्रत्येकाच्या अधिकारानुरूप या ठिकाणी प्रत्येकाला भक्ती करण्याचा
अधिकार भगवंताने दिलेला आहे. मग कोण कर्माचा अधिकारी असेल, कोण उपासनेचा अधिकारी असेल, कोण ज्ञानाचा अधिकारी असेल, पण ज्याला ज्याला जसा जसा अधिकार दिला आहे तसा तसा त्याने 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 ते केलंच पाहिजे. मग हे सांगण्याचा मतितार्थ काय आहे? मग तो जर जीव ब्रह्मस्वरूप आहे, मूळचा ब्रह्मस्वरूप आहे, तर मग या ठिकाणी जीवात आणि ईश्वरामध्ये भेद का? ही अशी पुन्हा शंका आलीच ना. कारण जीव आहे, जीव हा अज्ञानी जीव आहे, अज्ञानी, आणि भ्रमाने या जगतामध्ये त्याचं तो वावर करतो. आम्हाला विनायक महाराजांनी लिहून दिले की भ्रमेन अहम, भ्रमेन त्वम, भ्रमेन उपासक जनाः, भ्रमेन ईश्वर भावत्वम, भ्रममूल इदन जगत. म्हणजे या जगतामध्ये भ्रम आहे, भ्रम. आणि तो भ्रम कसा आहे की तो आपल्यालाच, हां, आपुली, म्हणजे माऊलींनी म्हटलंय, आपुली आपण पैगा, विसरू जो गेला धनंजया, तेची मूळ रूप या अज्ञानासे. मग केवढं मोठं अज्ञान आहे हो आपल्यामध्ये. सद्गुरू आपल्यातले आता बऱ्याचशा म्हणजे इथे कालपासून आपण सगळे ऐकताय की श्रोत्रिय, कृपाळू, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू, बरोबर आहे. पण गुरुजींनी आपल्याला खरं ज्ञान दाखवलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोचतंय, आपल्या कानांनी ते आपण ऐकतोय, आपण परोक्ष ज्ञान संपादन करतोय, पण आपली बुद्धी अपरोक्ष होत नाही का? कारण आपल्यामध्ये दोषाय पण आहेत ना. आपल्यामध्ये जे गुण आहेत, म्हणजे मगाशी जो विचार एक सांगून गेलो आपल्याला की 3 गुणांच्या विवर्जित भगवंत आहे, भगवंताच्या पलीकडे 3 गुण आहेत, पण आपण त्या 3 गुणांच्याही पलीकडे राहून सुद्धा आपण अज्ञानी कसे? कारण आपलं तादात्म्य हे जीवाशी असं घट्ट आहे, घट्ट. 4 प्रकारचे या ठिकाणी संबंधांचा विचार आलेला आहे. एक कर्मच तादात्म्य संबंध, एक ब्रह्मच तादात्म्य संबंध, एक देहस तादात्म्य संबंध, आणि चौथा आहे वास्तव तादात्म्य संबंध. 4 संबंधांचा विचार या ठिकाणी आपल्याला लिहून दिलेला आहे. बरं, हे काय मी काय मोठं ज्ञानी आहे म्हणून असं बोलतोय अशातला भाग नाही. जे लिहिलेलं आहे तेच आपलं सांगतोय. कर्मच तादात्म्य संबंध म्हणजे काय की कर्मानेच या ठिकाणी देह झाला आहे. म्हणजे हा जो देह दिसतोय याचा कोणीतरी कर्ता आहे किंवा कर्म करणारा आहे. त्या संबंधाने आपण हे कर्म, त्या संबंधाने हा कर्मच तादात्म्य संबंध. दुसरा जो आहे भ्रमच तादात्म्य संबंध, म्हणजे देहाचा आत्म्याशी असणारा जो संबंध आहे तो भ्रमच तादात्म्य संबंध आहे. म्हणजे देह आणि आत्मा, बघा वास्तविक आपलं स्वरूप काय आहे की आपण ब्रह्मस्वरूपच आहोत. पण थोडंसं आपण खाली का आलो की आपल्याला या प्रकृतीशी आपण ऐक्य करायला घेतलं. म्हणजे मायेने आपल्याला म्हणजे मायेमध्ये आपण अडकायला लागलो. मी संबंधांचा विचार सांगून मग पुढे जातो तिकडे की सहज तादात्म्य संबंध. सहज तादात्म्य संबंध कोणाचा आहे तर आत्म्याचा चिदाभासाशी असणारा जो संबंध आहे तो सहज तादात्म्य संबंध आहे. आणि पुढे जाऊन वास्तव तादात्म्य संबंध सांगितला आहे की आपणच ब्रह्मस्वरूप आहोत. ही अनुभूती आपल्याला आली पाहिजे. बघा, ती बोलून येत नाही, आपल्याला अनुभव आला पाहिजे. म्हणजे समाधी अवस्थेमध्ये असणारा जो पुरुष आहे तो राहतो कसा, तो बोलतो कसा, तो राहतो कसा, बोलतो कसा, तो कसा वागतो, याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. तो कसा असतो तर या ठिकाणी महाराजांनी आम्हाला सांगितले, जे काय आहे ते आपलं गुरुपरंपरेचंच आहे, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. तो आत्मानंदामध्ये सर्वदा तृप्त असतो. एक यासाठी माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये एक ओवी खर्च केली की बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप व्हावी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण हरनिशी. तो कसा असतो तर तो सतत आत्मानंदामध्ये राहतो. त्याच्यामध्ये मग तो स्थितप्रज्ञ आणखीन कशा पद्धतीने राहतो की त्याच्यामध्ये विषयासक्ती जी आहे, विषयासक्ती त्याच्यामध्ये नसते. आता विषयासक्ती म्हणजे नेमकं काय की 5 प्रकारचे विषय या ठिकाणी सांगितले आहेत की बोल, स्पर्श, रूप, रस आणि गंध, बरोबर ना. ह्या 5 विषयामध्ये 5 पक्षी आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे हे विषय कसे आहेत, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे मृग जळ जैसे, का स्वप्नीची आभासे भद्र जाते. म्हणजे तो कसा असतो की तो विषयामध्ये अडकतो.
मग एक गुरुदेवांनी हे काय मग गुरुदेवांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की तो विषय विषय आपल्यावरती ओढवून घेतो. मग कोणी तंबाखू खात असेल, कोणी कसंही वागत असेल, स्वैराचार करत असेल, पण हे असं करून आपल्याला स्थितप्रज्ञ होता येईल का? नाही होता येणार. कारण आणि आणखीन तो कसा असतो स्थितप्रज्ञ म्हणजे नेमकं कसा असतो की त्याला त्याच्या ठिकाणी कामनेची आत्यंतिक निवृत्ती झालेली असते त्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी. म्हणजे कामनेची आत्यंतिक निवृत्ती होणं म्हणजे नेमकं काय की त्याच्या ठिकाणी मल आणि विक्षेप हे दोन दोष त्याच्या ठिकाणाहून गेलेले असतात. मल म्हणजे काय? आता मल म्हणजे काय महाराज की पाप करण्याची वासना, मल नाम पाप करण्याची वासना. आणि विक्षेप, विक्षेप म्हणजे काय की मनाची चंचलता. म्हणजे मी बघत होतो काय तुम्ही झोपले की नाही ते, कारण हा कठीण विषय आहे. असून दे, मग कठीण सांगायचं काय, त्यांनी सांगितलं म्हणून सांगायचं. आणि हे गुरुपरंपरेचं आहे आपल्या, मला अभिमान आहे या गोष्टीचा की आपली गुरुपरंपरा हेच सांगते. काय सांगायचं व्यवहारातलं इथे बसून सांगायचं, माझी मुलगी 10वीला आहे ते सांगायचं इथे बसून की माझ्या मुलाचं असं लग्न झालं नाही. भगवंताचा आणि अर्जुनाचा संवादच सांगायचा. नाही जमलं तर एखादा दृष्टांत देऊन सेवा संपवायची. ज्याचा आणखीन स्थितप्रज्ञाचं लक्षण काय सांगितलेलं आहे की ज्याचा इंद्रिय निग्रह झालेला आहे. इंद्रिय म्हणजे ज्याने आपली ज्याने आपली इंद्रिय आपल्या ताब्यात घेतलेली आहेत त्या पुरुषाला असं स्थितप्रज्ञ या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे इंद्रिय निग्रह म्हणजे कसं गुरुदेव फार गमतीने म्हणायचे गुरुदेव, आणि तेच आम्हाला विनायक महाराजांनी लिहून दिलेलं आहे की इंद्रिय निग्रह म्हणजे काय की असं त्याचा अर्थ काढू नका की महाराज म्हणायचे की पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. म्हणजे हे महाराजांचं वाक्य आहे. मी आपलं म्हणजे असं आपण राहणं म्हणजे हा इंद्रिय निग्रह आहे का? नाही. मग काय की आपण, मी सुरुवातीला सांगितलं की हे कठीण आहे सगळं. एकतर परमार्थ नेटाने करावं. काल नानाजींनी सुद्धा आपल्याला सांगितलं परमार्थामध्ये येत असतील तर तिथे ढोंगीपणा चालत नाही. इथे काय लागतात, कारण बाह्यदृष्टीने परमार्थ करणंच नाही आहे तो परमार्थ. परमार्थ करण्यासाठी काय म्हटलंय, ही अंतरंगीची अधिकारी आहे, बरोबर ना. आतली दृष्टी असावी लागते, आणि ती सुद्धा आतली दृष्टी चर्मदृष्टी चालत नाही, ज्ञानदृष्टीच असावी लागते. म्हणजे माऊलीने कसं म्हटलंय, तैसे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगीचे अधिकारी आहे, परी लोकवाक्य चातुर्य होईल सुखिया. ओवी चुकली तर सांगा बरं. मग इथे आपल्याला आत्मजागृती झाली पाहिजे. गुरुदेवांनी आपल्याला जय श्रीराम मंत्राबरोबर एक सामवेदातलं मोठं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. तत्वमसी या वाक्याचा बोध आपल्याला या ठिकाणी गुरुदेवांनी दिलेला आहे. मग त्या तत्वमसी महावाक्याशी आपण किती एकनिष्ठतेने राहतो हा ज्याने त्याने विचार करण्याचा भाग आहे. कारण बघा, मला इथे सांगायचं आहे की स्थितप्रज्ञाचाच विषय आपला सांगू आणि या ठिकाणी ही सेवा संपू. कारण आपण काही नानाजींच्या समोर जास्त बोलणं नाहीच, सेवा संपवायची. स्वभिन्न व स्वश्रेष्ठता त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी नसते. अहम आणि मम हा जो अध्यास आहे तो अध्यास त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी नसतं. आणि सरते शेवटी काय सांगतात, महाराजांनी काय लिहून दिलं की स्वर्ग सुख विषयाची इच्छा त्याच्या ठिकाणी नसते. अरे तुम्ही तर म्हणाल की असं कसं, म्हणजे आपण जर आता या सप्त्यामध्ये जर एखादी पंगत देऊ किंवा एखादं जर चांगलं कार्य करू, धार्मिक कार्य करू किंवा पुण्याचं कार्य करू, तर मग त्या ठिकाणी आपल्याला स्वर्गसुख झालं पाहिजे. पण ज्ञानीपुरुष जो आहे ना, ज्ञानीपुरुष किंवा स्थितप्रज्ञ पुरुष आहे तो ती देखील इच्छा करत नाही. म्हणजे भगवंताने तसा श्लोकच लिहिला आहे की मग पुण्याची पावटी सरे, सवे इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गामध्ये तरी सुख आहे का हो? नाही आहे ना. बरं, स्वर्ग नरक कोणी बघितलंय? मग कोणी बघितलंय? महाराज असं म्हणतात की याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जर उकल झाली
सद्गुरूंनी जर आपल्याला तत्वमसी महावाक्याचा जर बोध केलेला आहे, तर मग काना वचनाचे ने भेटी सरिसा पै किरटी वस्तू होणी उठी कवणे एकूजो, ही वस्तू जर आपल्याला या ठिकाणी गुरूंनी आपल्याला दिलेली आहे, तर मग ती वस्तू त्याचा ऐक्य झालं पाहिजे, आपलं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य झालं पाहिजे. हाच सरतेशेवटी सिद्धांत आहे. कारण बऱ्याच ग्रंथांचा जर आपण अभ्यास केला, श्लोकार्थेन प्रवक्ष्यामी यदुत्तम कोटी ग्रंथभेर ब्रह्मसत्यन जगन्मिथ्या जीव ब्रह्मेव नापर, हा सिद्धांतच आहे. आणि आपण त्याचंच चिंतन केलं पाहिजे, ब्रह्माचं. आणि आपल्यामध्ये भेद नाहीच आहे. कल्पित भेद आणि वास्तव अभेद. आपण वास्तव अभेदच आहोत, अभेदच आहोत. बघा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो ज्ञानीपुरुष असतो ना, तो सदैव जागा असतो, सदैव जागा असतो. कसा जागा असतो? एक दृष्टांत सांगतो. कारण चिंतन बरंच असं लिहिलं होतं, पण मला वेळेची मर्यादा आहे, कारण आपण काय एवढे अधिकारी नाही. महाराज समोरून बघतायत, त्याच्यामुळे समोरून म्हणजे माझ्या समोर ते चालू आहे, त्याच्यातून ते बघतायत, त्याच्यामुळे आपण थोडंसंच सांगून या ठिकाणी सेवेला. बघा, तो जो ज्ञानीपुरुष आहे ना, तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा असतो, जागा. म्हणजे महाराजांनी सांगितलेला एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक राजा असतो, राजा. आता राजा स्वप्नामध्ये भिकारी होतो. आमच्या पाठातल्या लोकांना ही कथा सगळ्यांना माहिती आहे, पण तुमच्यासाठी आपलं सांगतो की तो राजा स्वप्नामध्ये भिकारी होतो. स्वप्नामध्ये, हे महत्त्वाचं आहे. आणि भिकारी झाल्यानंतर भिकारी काय अंबानीकडे काय कॅश काउंटरला कामाला राहणार आहे? तो भीकच मागणार ना. मग तसा तो राजा भीक मागतो स्वप्नामध्ये. आणि भीक मागत असताना, बरं भीक कोणाकडे मागतो? त्याच्या पाठीमागे जो दोन प्रधान उभे असतात त्यांच्याकडे. राजाला काय वाटतं, अरे मी प्रधानांकडे का भीक मागतो? बरं नुसतं भीक मागतो, नुसतं भीक मागत नाही, त्याला भीक मागायला साधनच काही मिळत नाही. मग तो काय करतो की त्या ठिकाणी कटोरी शोधतो. आता हा राजा ह्याने कोणाला तरी, जसं इथे नाही का हे सगळे राजे आहेत, हे अन्नदाते आहेत, हे सगळे राजे आहेत, हे दान करणारे लोक आहेत. मग तसा राजा दान करायचा त्यावेळी कधीतरी कोणाला तरी त्याने कटोरी दान केली असेल, तर त्याच्याकडे कटोरी नाही. मग ते प्रधान त्याला काय सांगतात की जा समोरच्या समोर देऊळ आहे, त्या देवळामध्ये जा आणि भीक माग. खरं 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 काय होतं, त्या राजाला स्वप्नामध्ये जखम होते, जखम. आणि ती जखम झालेली त्याला ती म्हणजे बरी करायची असते, पण ती मलमपट्टी करायला त्या राजाकडे पैसे नसतात. आणि पैसे नसल्यामुळे त्याला ते शिपाई जे आहेत ते उपदेश करतात की जा बाबा तू भीक मागून ये आणि आम्हाला मलमपट्टी कर, कारण आम्ही काय, जरी तू राजा असलास तरी सुद्धा आम्ही त्या मलमपट्टीचे पैसे घेणार आहे. आणि मग ती पट्टी जी आहे, ती पट्टी लावण्यासाठी त्या ठिकाणी तो भीक मागतो. आणि तो भीक त्या मंदिरामध्ये मागायला जातो. आणि त्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये भीक मागायची कशी, तर ती भीक मागताना ती कटोरी कोणतरी देतो. तर त्याला स्मरण होतं त्याच्या बुद्धीला स्वप्नामध्ये, अरे ही तर मी स्पॉन्सर केलेली कटोरी. आणि ती कटोरी त्याला मिळते. त्याच्यात कोणतरी येऊन 1 रुपया टाकतो. त्या 1 रुपयाचं तो राजा मलमपट्टी करतो. इकडे येऊन प्रधानांना 1 रुपया देतो आणि त्याची मलमपट्टी करून घेतो. आणि तेवढ्यात त्याला खाडकन जाग येते. मग राजाला विचार पडतो, अरे स्वप्नामध्ये तर मी भिकारी होतो, मला जखम झालेली, हे लोक या ठिकाणी म्हणजे मला जखम झालेली ती बरी करण्यासाठी यांनी मला भीक मागायला लावली. मग नेमकं खरं कोण आहे? हा स्वप्नातला राजा खरा की वास्तवमध्ये मी जो आहे तो खरा? राजाला प्रश्न पडला, कुठला राजा खरा हो? सुजाताताई, कुठला राजा खरा? स्वप्नातलाही राजा खोटा आणि वास्तवमधला पण राजा खोटा. का खोटा हो? का खोटा? कारण वास्तवमधला राजा तरी कुठे खरं आहे? हे जे दिसणारं जे विश्व जे आहे, हे विश्व तरी कुठे खरं आहे? हे विश्व पण खोटंच आहे बरं. कारण इथे या श्लोकाच्या संबंधाने काही ओव्या आल्यात, त्या ओव्या सांगतो. जसं रत्नाचं तेज आणि रत्न हे एकच आहे, तसं आता तुम्ही आता आग आणि विस्तव हे वेगळे कराल का? नाही ना.
विस्तव आणि आग ही जशी एकच आहे. किंवा कमळाच्या पाकळ्या, माऊलींनी हे दृष्टांत दिलेत पुढे. कमळाच्या पाकळ्या आणि कमळाचं झाड हे वेगळं आहे का? नाही, एकच आहे. तसं आपणही ब्रह्मस्वरूपच आहोत, पण आपल्याला ती आत्मजागृती नाही ना. आपल्याला ती आत्मजागृती नसल्यामुळे आपण त्या गुणांना अडकून राहिलो. आणि जे ब्रह्मवेत्ते पुरुष असतात, जे ज्ञानी पुरुष असतात, ते त्या गुणांना अडकत नाहीत. हाच फरक आहे. म्हणजे म्हणून विश्व पण जावे असं माऊलींनी पुढे म्हटलेलं आहे. मग विश्व पण जावं म्हणजे नेमकं काय? की ह्या जगाचा नाश, ह्या जगाचा ऱ्हास जरी झाला किंवा जगाचा नाश जरी झाला तरी त्या जगाच्या नाशासकट मी त्याच्या सकटच त्या ठिकाणी राहतो. म्हणजे जसं मला जर चंद्राची कला पाहायची झाली तर त्यापासून चंद्र वेगळा करता येतो का? नाही करता येणार. चंद्राला वेगळा केलं तर चंद्राची कला दिसणारच नाही. तसं पुढे जाऊन सांगितलं की एखादी जर सोन्याची जर बांगडी असेल तर ती सोन्याच्या बांगडीपासून जर सोनं वेगळं केलं तर ती सोन्याची बांगडी होईल का? नाही ना. मग तसं सोन्याची बांगडी आणि सोनं हे एकच सोनंच आहे. तसं आणि पुढे जाऊन आणखीन एक उदाहरण दिलं. हे जे वस्त्र आहे, वस्त्र, या वस्त्रामधून जर तंतू काढले, तंतू एक एक करून, तर ते तंतू काढल्यामुळे ते वस्त्र आणि ते तंतू वेगळे आहेत का? हे माऊलींनी दिलेली दृष्टांत सांगतोय बरं. म्हणजे तसं तैसा नोहे आघवे सकटची मी. म्हणजे ह्या विश्वामध्ये जरी मी असलो तरी त्या विश्वात असून सुद्धा मी विश्वासकटच आहे. म्हणजे जर हे न दिसणार, म्हणजे हे मिथ्या जे असणारं जे विश्व आहे त्या विश्वाला ओरून मी विश्वाच्याही पलीकडचा असा विश्वात्मा असा मी आहे. आणि ज्ञानी पुरुष जो आहे तो नेमका त्याच बोधाला प्राप्त झालेला असतो. म्हणजे ज्ञानीपुरुष तसाच आहे. आता जरी आपण म्हटलं की या ठिकाणी गुरुदेव सगुण रूपामध्ये आपल्याला दिसत नाहीत, मगाशी आमच्या वाडेकरताईंनी हा सांगितलं, हे सांगू नये बरं, सांगू नये. कारण गुरूंचा अनुभव इथे असणाऱ्या प्रत्येकाकडे आहे. आपण जर सांगितलं ना तर मग आपलं थोडंसं कमी होतं. म्हणजे तुम्ही आमच्यात म्हणून मी सांगतो. कारण गुरुतत्व हे सगळ्यांना दिसतं. ज्यांना गुरूंची निष्ठा आहे, ज्यांना गुरूंवरती श्रद्धा आहे, त्यांना ते पावला पावलाला जागृत करतात. बघा इथे मगाशी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बोललात म्हणून मी पण बोलतो, म्हणजे आपला फिट टाम फिट. मगाशी इथे नैवेद्य दाखवला महाराजांना, तर मला असं पटकन जाणवलं की अरे त्याच्यामध्ये तुळशीचं पान नाही ठेवलं. मग ते पटकन घेऊन आलो. ही म्हणजे जर तुम्हाला जर गुरुतत्व जर जाणून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तशी बुद्धी होते. आणि बुद्धी ही होणाऱ्यासारखी ठाके, ती इथे नाही लागत, असून दे. मग तशी बुद्धी होते आपली. म्हणून हे गुरुतत्व जे आहे ना ते आपण खूप सांभाळलं पाहिजे. आणि गुरुदेव हे आहेत, फक्त ते त्यांच्या बोधामध्ये आहेत, आता निर्गुण तत्वामध्ये आहेत, पण ते अनुभूती देतात तुम्हाला. म्हणून विश्व जरी लयाला गेलं तरीसुद्धा त्या ठिकाणी माझी प्राप्ती करून घ्यावी असा हा प्रकार नाही, तर मी त्या विश्वासह आहे आणि मला हे तुम्ही जाणलं पाहिजे. म्हणजे इथे जाणणारा कोण आहे तर तो त्याच्याही पेक्षा वेगळा, म्हणजे कसा गुणातीत आहे. एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. काय आम्ही सांगणार? हा अनुवाद आहे, हे काय प्रवचन नव्हे, हा अनुवाद आहे. बघा, जसं सूर्याची किरणं आणि सूर्य ह्यानं वेगळं करता येतं का? नाही ना. सूर्य नाही तर सूर्याची किरणं कुठून येणार आहेत? जसं समुद्र आहे, समुद्रापासून समुद्राच्या लाटा वेगळ्या करता येतात का? म्हणजे लाटा कोणापासून झाल्या? समुद्रापासून. तसंच आहे हा विश्व. आणि या विश्वासकट विश्वापेक्षा म्हणजे आंबुला आंबुलीये संगतीना सोय, आंबुला चोजवीये जगायका, हा थोडासा वेगळा आहे. पण प्रकृती आणि पुरुषाचा संग झाला म्हणून तुम्हाला या ठिकाणी ते विश्व म्हणून जाणवलं. परंतु वास्तविक जर त्याचं खरं स्वरूप पाहिलं तर त्या विश्वासकटच मी या ठिकाणी भरून उरलोय असं ज्ञानेश्वर महाराज सांगत असावेत. कारण हे मी सांगतोय, परंतु माझं काही एवढं याच्यामध्ये प्रभुत्व नाही आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलेलं असावं असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे ते जे आहे ते त्यांचं आहे. आणि हेच म्हणजे या ठिकाणी मला काही महाराजांनी बोलावायला दिलं म्हणून मी काहीतरी असं मोठं काही करतो आहे अशातला भाग नाही. हे आपल्या गुरुपरंपरेचं आहे. आणि हे जे करत असताना या ठिकाणी अनुभव येतो. फक्त अनुभव आपण आपल्याकडेच ठेवायचा. आपण लोकांना जर
अनुभव सांगितलं तर आपली त्या ठिकाणी हे गुरुतत्वाविषयी असणारी निष्ठा आहे ती कमी होते. असो, झालेली सेवा या ठिकाणी रुक्मिणी प्राणसंजीवन विठ्ठलाशाच्या चरणी, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी. खरोखर आज बघा केवढं मोठं भाग्य आहे आमचं. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये त्यातल्या त्यात साखरे महाराजांच्या गादीवरती आज आपण बसलो आहे. ही काय छोट्यांची नाही, फार मोठ्यांची गादी आहे. आणि आम्ही काय म्हणजे असं मोठं नाही, काही एक तोडकं मोडकं आहे. आपल्याला काय शिकवलं आपल्याला विनायक महाराजांनी जी काय 4 अक्षरं शिकवली, बरं ती कोणाकडून आली आहेत? त्यांच्याकडून आली आहेत. आणि तीच बोलण्याचा आपण प्रयत्न केला. आपल्या मनाचं काहीच नाही ना इथे, आणि मनाचं तर बोलायचंच नाही इथे. काय मनातल्या मनात आपलं दाबून ठेवायचं, ते सगळं त्याचं निवारण करतात. असो, झालेली सेवा या ठिकाणी रुक्मिणी प्राणसंजीवन विठ्ठलाशाच्या चरणी आणि तुम्हा सगळ्या साधुसंतांच्या चरणी, ज्यांच्याकडे आम्ही ज्यांचं अन्न खातो. खरोखर आज आमच्यावरती विनायक महाराजांचे आणि ताईंचे खूप मोठे उपकार आहेत. खूप. त्यांचं अन्न आम्ही खातो आणि हे येतं आहे कोणाचं? त्यांचं येतं आहे. आमची काय सत्ता आहे बरं? आम्हाला आमचं बघा, दर शनिवार रविवार मोठ्या अट्टहासाने इथपर्यंत यायचं. मग काहीतरी आपण परंपरेचं सांगितलं पाहिजे ना. आपल्या मनाचं सांगून कसं चालेल? मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठात. ज्ञानेश्वरीमध्ये येतं स्वयंबुद्धीच्या बाही, रिघाले तया शुद्धीची नाही, ते तर जाणीवेच्या डोही गर्वीची गिळले. मनाचं सांगितलं तर परत गर्व होणार आपल्याला. मग आपण एवढं सगळं स्थितप्रज्ञ, आणखीन मोठी मोठी वाक्य जर आपण इथे टाकली आणि आपण जर तसं राहिलो नाही तर मग काय उपयोग आहे त्याचा? आपण तसं आचरण आपल्याकडे केलं पाहिजे. असो, ताईंचे खूप उपकार आहेत आमच्यावरती, ताईंचे आणि विनायक महाराजांचे. आज त्यांच्या कृपेने आज आम्ही इथे बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण अनंत म्हणजे काय असतील आमचं मागच्या जन्मीचं काहीतरी राहिलं असेल ते या ठिकाणी भगवंत पूर्ण करून घेतो आहे. इथून पुढे अशीच या ठिकाणी आम्हाला बुद्धी देऊ की नाही आपल्याला 4 वाक्य समजली, शिकता आली नाही सोडून द्या, पण समजली नाहीत तरीसुद्धा ही जी परंपरा आहे, हे भक्त परिवार आहे आपला थोरात महाराजांचा, यांच्या संबंधांना आपण एकत्र राहून निदान आपण आपला उद्धार करू, एवढंच या ठिकाणी सांगायचं. आणि विनायक महाराजांना असून दे किंवा ताईंना असून दे, असंच उदंड आयुष्य मिळावं. खूप करतात ते आमच्यासाठी, माझ्यासाठी करतात. मी म्हणतो आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी पण खूप करतात. बरं, कधी एखादी शंका आली आपल्याला, जर रात्री अपरात्री जरी विचारली तरीसुद्धा हे कृपाळूपणाचं लक्षण आहे. नुसतं सद्गुरू कसे असावेत. आता आपल्यामध्ये मी मगाशी जसं म्हणालो, वाडेकर ताई आणि माझ्यामध्ये भेदच नाही आहे, तसा विनायक महाराजांमध्ये आपल्यामध्ये भेदच नाही आहे ना. आपण एकाच गुरूंचे आहोत, मग कसा भेद राहील आपल्यामध्ये? मग आपण ह्या बोधाला येऊन आपण ज्याने त्याने आपली सोडवण केली पाहिजे. असो, मला बोलायला खूप लागतं, पण आपलं काही एवढा मोठा अभ्यास नाही. मग एक आपलं चला, महाराजांनी सांगितले, त्यांनी सांगितलं म्हणून आपलं बोलायचं. बोलण्यासारखं बरंच आहे, जीवाचा ईश्वराचा वगैरे, पण ही जागा नाही. कधीतरी आपलं निवांतपणे बोलू. पण त्यांनी एक सांगितलं, ती या ठिकाणी सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि योग्य आहे ते गुरुपरंपरेचं आहे, हे सांगतो. आणि पुनश्च तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. कारण तुमच्यामुळे मी हे बोललो, नंतर कशाला बोलतो आहे मी, आहे की नाही? आणि बोलायचं तरी कोणाकडे? आम्ही एकतर विनायक महाराजांकडे बोलतो किंवा आग्रे महाराज असतील, साळुंखे महाराज असतील, त्यांच्याशी बोलायचं आणि ते आपल्यातच ठेवायचं. पण नाही, महाराजांची कृपा आहे. महाराजांनी सांगितलं बोल की मग तेच बोलवून घेतात. तसं या ठिकाणी आमच्यावरती जशी ज्यांनी कृपा केली तशीच तुमच्या सर्वांवरती सुद्धा या ठिकाणी त्यांची कृपा होणारच आहे. ते काय सांगायचं नाही, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आपल्या अंतःकरणामध्ये जी काही भावना आहे त्यांना कळते ना, त्यांना कळते. म्हणून तर आज आपण इथे एवढ्या मोठ्या धारिष्ट्याने बोलतो. नाही तर काय आपल्याला आपल्या बोल निघणारच नाहीत मुखातून. असो, झालेली सेवा या ठिकाणी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरू साखरे महाराज की जय. श्री गुरु थोरात महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो